अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे 7वा वेतन आयोगाबाबतचे प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी लावले मार्गी। मनपा प्रशासकीय कार्यालयासमोर युनियनचे आमरण उपोषण आज 8वा दिवस। अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबतच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। यासाठी युनियनच्या वतीनं राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून विविध आंदोलनं आणि उपोषणं करण्यात आले आहेत। मागील वर्षी नगर ते मुंबई असा लॉंग मार्च देखील काढण्यात आला। त्यानंतर सरकारनं पत्र देऊन बैठकीचं निमंत्रण दिलं, मात्र अजूनपर्यंत 7वा वेतन आयोगाचा निर्णय सरकारनं घेतला नाहीये। 3 सप्टेंबर रोजी आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्यक्ष मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून फाईलवर सह्या करून घेतल्या आहेत। अखेर आमदार संग्राम जगताप यांनी कामगारांच्या 8व्या दिवशी 7व्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावला। यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते युनियनचे अध्यक्ष बाळासाहेब मुदगल यांना ज्यूस पाजून उपोषण सोडण्यात आले। यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठा जल्लोष केला। यावेळी उपस्थित आमदार संग्राम जगताप आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर तसेच सचिव आनंद वायकर, अनंत लोखंडे, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड, सागर साळुंके, अजय सौंदे, प्रफुल्ल लोंढे, अजित तारू, अंतवन क्षेत्रे, विजय कोतकर, बाळासाहेब व्यापारी, अकिल सय्यद, सखाराम पवार, महादेव कोतकर, अमोल लहारे, दीपक मोहिते, जगन्नाथ पवले, वसंत थोरात, अनवर शेख, सुनील साफे, मेहेर लहारे, वैभव जोशी, परीक्षित बिडकर, गणेश लयचेट्टी तसेच महानगरपालिकेतील पुरुष आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 9 दिवसापासून महानगरपालिकेच्या आमच्या कामगार बांधवांनी 7वा वेतन आयोग लागू झाले पाहिजे याच्याकरता बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेबजी मुदगल असतील, जितूभाऊ सारसर असतील, राशीनकरजी असतील, या तिघही मान्यवरांनी सर्व हजारो कामगारांच्या वतीनं 3 लोकांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपोषणाला या ठिकाणी बसलेले होते। आणि नगर शहरातील विविध राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, कामगार संघटना असतील, या सगळ्याच लोकांनी 7वा वेतन आयोग लागू झाला पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने आणि तीव्रतेने केलेली होती। आणि याच्याकरता 1 दीड वर्षापासून कामगार संघटनेचा पाठपुरावा महानगरपालिका स्तरावरती होता, पण याच्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळे हा विषय पुढे जाऊ शकला नाही। पण डांगे साहेबांनी ज्यावेळेला ते आयुक्त म्हणून या ठिकाणी आल्यानंतर युनियनने त्यांचा पाठपुरावा केला की हा प्रश्न तुम्ही आता लवकरात लवकर शासनाकडे पाठवा। आणि आयुक्त साहेबांनी देखील सकारात्मकता दर्शवली। तिथेही मंत्रालयामध्ये मागच्या उपोषण सुरू होण्याच्या अगोदर अनेक वेळा जाऊन आले, उपोषण सुरू झाल्यानंतर देखील जाऊन आले आणि तिथं तो प्रस्ताव हा मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पुढे पाठवण्यात आला। आणि आज त्याला आम्ही सकाळच्याच वेळेला मुंबई या ठिकाणी रवाना झालो आणि मुख्यमंत्री महोदयांची त्याला आज सकाळीच आपल्याला त्यांची सही झाली आणि त्याला मान्यता देखील मिळालेली आहे। आणि म्हणून त्यांचं उपोषण सोडण्याकरता आम्ही ताबडतोब तिथून निघालो आणि संध्याकाळी इथं आलो आणि यांचा आज आमच्या सर्व कामगार बांधवांना विनंती केली, आता तुमचा प्रश्न मार्गी लागा, तुम्ही उपोषण सोडवलं पाहिजे। आणि त्यांनी देखील करता आज उपोषण सोडलेलं आहे। पण खरं तर हा प्रश्न सर्वसामान्य कामगार बांधवांचा होता की ज्यांनी कोविडच्या काळामध्ये कचरा उचलण्याचं काम केलं, कोविडच्या काळामध्ये लाईट लावण्याचं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पाणी सोडण्याचं काम केलं, कोविडच्या काळामध्ये पडल ते काम केलं, वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम केलं, घर टू घर संरक्षण केलं। त्याच्यानंतर जिथं परिसर क्वारंटाईन असेल तो परिसरामध्ये थांबणं, ड्युट्या करणं, फवारण्या करणं, असे वेगवेगळे प्रश्न त्या सर्व कामगार बांधवांनी सोडवण्याचं काम ते कोविडच्या काळामध्ये देखील केलं आहे, संकटकालीन परिस्थितीमध्ये देखील केलं आहे। आज देखील पाऊस आला तरी हे लोक रस्त्यावरती असतात, कुठलाही प्रश्न उपस्थित आता रस्त्यावरती असतात, पण यांच्याकरता हा प्रयत्न करणं हा सर्वांचं
प्रथम कर्तव्य होतं आणि ती भूमिका कामगार युनियनपासून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील बजावली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील याच्यामध्ये सकारात्मकता दर्शवली आहे. म्हणून हा सगळा प्रश्न पुढे जात असताना आज खरं तर हा कामगारांच्या संघटनेचा विजय आहे, कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे आणि हा प्रश्न सर्वसामान्य कामगारांचा आज मार्गी लागला. त्यामुळे निश्चित प्रत्येकाने आनंद व्यक्त केला आहे. मी कामगार संघटनेचं मनपूर्वक हा प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल अभिनंदन करतो. आम्ही गेल्या 9 दिवसापासून आमरण उपोषणासाठी अहमदनगर महापालिकेच्या दारामध्ये बसलेलो होतो. आमची एकच मागणी होती की आमचं 7वं वेतन आयोग मंजूर करावे. आम्ही गेल्या 10-11 महिन्यापासून संग्राम भाईंच्या संपर्कात होतो. त्यांचंही पाठबळ आम्हाला मिळत होतं. त्यांनी जो आमचा लॉंग मार्च थांबून आम्हाला जे माघारी आणलं त्याचा त्यांनी आज शब्द पूर्ण केलेला आहे व त्यांनी आज आमचा 7वं वेतन मंजूर झाल्याची आज इथे घोषणा केलेली आहे. त्यामुळे आज आम्ही त्यांच्या हस्ते इथलं आमरण उपोषण संपवलेलं आहे. मी भाईंच्या बाबत जास्त बोलणार नाही, पण मला एकच सांगायचं आहे भाईंच्या बाबतीत. या नगर शहराच्या दृष्टीने सांगतो व माझे स्वतःचे अनुभव सांगतो तुमच्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून. सुखादुःखात तर सर्वच भैया, सुखादुःखात तुमच्या सर्वच भैया येतील, पण संकटात येतील फक्त संग्राम भैया. दुसरं कोणीही तुमच्या संकटाला धावून येणार नाही, फक्त संग्राम भैया येतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, महापालिका कामगार युनियनचा अनुभव आहे, महापालिका कामगारांचा अनुभव आहे. म्हणून मी सर्व महापालिका कामगारांच्या वतीने व आमच्या युनियनच्या वतीने सर्वांच्या वतीने माननीय संग्राम भाई जगताप यांचं खूप खूप आभारी व ऋणी आहे. त्याचबरोबर आम्हाला या आंदोलनात माननीय आमचे आयुक्त साहेब डांगे साहेब यांनी पुष्कळचं सहकार्य, पुष्कळचं म्हणजे त्याला सीमा नाही इतकं सहकार्य केलेलं आहे त्यांनी. त्यांचाही मी आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो व माझं आता जास्त बोलण्याचं मला दम लागू राहिलेला आहे, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही. धन्यवाद.